पुण्याच्या एकतानगरमधील महिलांनी अजित पवारांसमोर कैफियत मांडली। स्वतः अजित पवार या ठिकाणी पाहणीसाठी रस्त्यावर उतरले होते। त्यावेळेला एकतानगरमध्ये लोकांचं किती नुकसान झालेलं आहे या संदर्भात काही महिलांनी अजित पवारांना जाब देखील विचारलाय। पहिल्यांदा पाणी यायचं कारण कारण आम्हाला तर खरंच माहिती नाही। आम्हाला सकाळी आजूबाजूच्या लोकांची फोन आले की पाणी आलेलं आहे, तेव्हा आम्हाला बघतोय तर पाणी एवढं भरले। मग अनाउन्समेंटची तर गाडी फिरली असती। बरं, आता तिथं पाणी आता ओसरलंय सर, पाणी गेलं 12 वाजता। नाही, आता पाणी वाढवायला सांगितलंय। मग पाणी इथं वाढेल का जाईल? नाही वाढेल। मग आता सकाळी आले म्हणजे आता पण आले, पण मग अनाउन्समेंट करणं गरजेचं आहे ना दादा। नाही पाहिजे आपल्याला दिवसा पाणी जरा जास्त बाहेर काढून 6च्या आत जरा धरण खाली करायचं, कारण धरण आहे आपलं रात्री भरलं तिथं पाणी सोडलं तर पुन्हा त्रास होईल, त्याकरता आपण ते करतोय। आता वाजले जवळपास 4 वाजले। इथं पाणी आलं की तिथं पाणी येणार। पाणी पहिले इथं येतं का? पहिले पाणी इथं येतं, मग तिथे येतं आणि मग निंबतनगरला येतं। आपण बघू शकतो स्थानिकांचा संताप आहे। बहुश काय आलं पाहिजे ते तिथं बंगल्यात नाही थांबायचं म्हणावं। रात्रीचं पाणी सोडलं सांगताना आलं का त्यांना नालायकांना? हा बोला, मला काही बोलायचं नाही। आमचं हे झालंय वाटलं त्या आयुक्ताला इथं बोलवा पहिलं। काय नाही त्यांना इथं पाठवा। रात्रीचं पाणी का सोडलं त्यांनी? 10 दिवसाचं बाळ काढले पाण्यातलं बाहेर। 2.5 किलोचं बाळ होतं, त्याला आजारी येते बाळ, पण आलं ना आमच्या मदतीला। तुम्ही लांब नाही यायचं, फक्त काय पाहता नुसत्या। आम्ही सकाळ रात्रीपासून जागेत, कोण आलं इथं? कुणी सुद्धा यायचं नाही इथं आता। न सांगता एवढं पाणी सोडलेलं आहे। आमचं वाट लागली सगळी, माहितीये का? कुणी इथं आणायचं नाही, कुठला नगरसेवक आता यायचं नाही इथं। काही नको आम्हाला, तुमचं खायला नको, काय नको। आम्ही काय उपाशी नाही राहणार। आमचे नातेवाईक आहेत आम्हाला द्यायला। आम्हाला दुसरी गरज आहे याच्या बदल्यात, नाही तर याचा बंदोबस्त करा त्या आयुक्ताला म्हणावं। जेव्हा तुम्ही धरणातलं पाणी सोडणार होता तेव्हा तुम्ही त्या भागातल्या लोकांना अलर्ट का नाही केलं? भयानक परिस्थिती आहे पुण्यामध्ये, भयानक, कम्प्लीट फेलियर ऑफ द गव्हर्नमेंट, कम्प्लीट फेलियर। आपण ज्यावेळेस पहाटे पाणी सोडायला सुरुवात त्या ठिकाणी केली, आपण जाणीवपूर्वक हे पाणी दिवस उजाडत असताना सोडायचा प्रयत्न केला, परंतु ते सोडणारं पाणी आणि पुणे शहरामध्ये पडणारा पाऊस असं ते एकत्र सगळं झाल्यामुळे पाण्याची पातळी वाढली। पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला। अनेक भागात साचलेलं पाणी सध्या ओसरायला सुरुवात झाली आहे। पूरस्थिती हळूहळू पूर्वपदावर येते। बचाव कार्य सुरू झालंय। पाऊस आणि त्यात रात्री अचानक खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानं संपूर्ण पुणे जलमय झालं। तिकडे सिंहगड रोड परिसरातही सारखीच परिस्थिती होती। अनेक रहिवाशी इमारतींमध्ये लोक अडकले होते, त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलंय। ही दृश्य सकाळी 8च्या सुमारासची आहेत। सिंहगड परिसरातील लोकांच्या जवळपास कमरेपर्यंत पाणी साचलं होतं। अनेक सोसायटींमध्ये अशीच परिस्थिती दिसून आली। पुण्याच्या निंबजनगरमध्ये सोसायट्यांमध्ये शिरलेल्या पाण्यातून बचाव कार्यानं अनेकांना रेस्क्यू करण्यात आलाय। एनडीआरएफ, एसडीआरएफनं इथल्या लोकांना बोटीच्या सहाय्यानं बाहेर काढलं। लष्करानं एकतानगरमधील एका रुग्ण महिलेला स्ट्रेचरवरून खाली आणलं। लष्करानं एका वृद्ध व्यक्तीलाही सुरक्षित बाहेर काढलंय। घरांमध्ये साचलेल्या पाण्यात रहिवाशांना राहावं लागलंय, त्यामुळे महिलांकडून संतापही व्यक्त करण्यात आला, तर कुठे अश्रू अनावर झालेले पाहायला मिळाले। सरकारनं कल्पना न देताच धरणातून पाणी सोडल्याची तक्रार रहिवाशांची आहे। खडकवासलातून अचानक सोडलेल्या पावसामुळे रात्रभर लोकांच्या घरात पाणी होतं आणि यातच मोठं नुकसान झाल्यानं महिलांना अश्रू अनावर झाले होते। मदतीचं आवाहन करताना महिलांच्या डोळ्यात पाणी आलं। निंबजनगर भागातही मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी शिरल्यानं नुकसान झालंय। घर असो किंवा दुकानं, मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्यानं अनेक वस्तूंचंही नुकसान झालंय। पुण्याच्या राजगुरुनगरमधील पोलीस कस्टडीत गुडघाभर पाणी साचलं। पोलीस ठाण्यातच पाणी साचल्यानं यावेळी पाणी बाहेर काढण्याची वेळ पोलिसांवर आली आहे।
पाण्याचा प्रवाह इतका होता की वाहनं वाहत गेली होती तर कुठे पलटी झाली होती, त्यामुळे लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.